आणखी एक महत्त्वाची बातमी, उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा शरद पवार गटाकडून विचार केला जाणार आहे। आज दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला चिन्ह द्यावं लागणार आहे। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी 4 वाजेपर्यंत नाव सुचवा असं निवडणूक आयोगाने म्हटलंय। तर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचे काय आदेश आहेत ते बघतोय। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी 4 पर्यंत 3 नाव सुचवा असे आदेश दिलेत। आज दुपारपर्यंत नावं न दिल्यास राज्यसभा निवडणुकीत अपक्ष मानलं जाईल असंही निवडणूक आयोगाने म्हटलंय। आणखी एक मोठी बातमी, शरद पवार आज मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे। आज शरद पवार मुंबईत बैठक बोलवण्याचीही शक्यता आहे। बैठक घेऊन निवडणूक आयोगाला चिन्हाचं नाव कळवण्याची शक्यता देखील आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार वकिलांशी चर्चा करणार आहेत। शरद पवारांची कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत फोनवरून चर्चाही झाली आहे आणि त्यानंतर आता ते सुप्रीम कोर्टात जाणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, एकीकडे आपण शिवसेनेची जशा पद्धतीची प्रोसिजर होताना पाहिली होती तशीच आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही होताना पाहतोय। पुढची पावलं जी आहेत ती नेमकी कशी असतील? अगदी बरोबर आहे प्रज्ञा। काल रात्री निवडणूक आयोगाचा निर्णय लागल्यानंतर आजचा जो दुसरा दिवस आहे तो शरद पवार यांच्या गटासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। एक तर प्रामुख्याने पाहायला गेलं तर राज्यसभा निवडणूक ही अगदी तोंडावर आलेली आहे। त्यामुळे आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांना तीन चिन्ह आणि 3 उमेदवारांची नावं ही द्यावी लागणार आहेत। ही फक्त राज्यसभेसाठी असणार आहेत, लोकसभेसाठी नसणार आहेत। ही एक महत्त्वाचं। दुसरं महत्त्वाचं, सुप्रीम कोर्टाचा दरवाजा आज पुन्हा एकदा ठोठावला जाणार आहे। ज्या पद्धतीनं शिवसेनेतल्या ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, तशीच निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या गटाकडून आज सुप्रीम कोर्टामध्ये याचिका ही दाखल केली जाणार आहे। काल रात्री उशिरा अभिषेक मनु सिंघवी असतील, कपिल सिब्बल असतील यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केलेली आहे शरद पवार यांनी आणि आजच्या आज ही याचिका निवडणूक आयोगाच्या विरोधात दाखल केली जाईल। दुसरं महत्त्वाचं, आज कदाचित शरद पवार पत्रकार परिषद राजधानी दिल्लीमध्ये घेण्याची शक्यता आहे, कारण संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे दोघंही सध्या राजधानी दिल्लीमध्ये आहेत। आज संध्याकाळी संसदेचं अधिवेशन संपेल, मात्र त्यापूर्वी आज दुपारी कदाचित शरद पवार हे माध्यमांशी संवाद साधू शकतात। एकंदरीत पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड देखील दिल्लीमध्ये आहेत। आज अजून काही नेते जे महाराष्ट्रातले आहेत ते देखील दिल्लीत येण्याची शक्यता आहे। रात्री उशिरा कौटुंबिक जी चर्चा आहे ती झालेली आहे सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील यांची, कारण काल ज्यावेळेला निर्णय आला त्यावेळेला एक योगायोग सांगावा लागेल राजकीय प्रज्ञा की नारायण राणे असतील किंवा इतर जे राज्यसभेतले जे खासदार जे रिटायर्ड होणार आहेत, म्हणजे निवृत्त होणार आहेत, त्यांच्यासाठी एक कार्यक्रम ठेवला होता शरद पवारांनी आणि तो कार्यक्रम सुरू असतानाच खरं तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय आला होता। त्यामुळे शरद पवार यांना इतर पदाधिकाऱ्यांशी बोलायला खरं तर वेळ मिळाला नव्हता। त्यामुळे आज महत्त्वपूर्ण बैठका ज्या आहेत त्या 6 जनपथवर त्यांच्या निवासस्थानी होऊ शकतात आणि पत्रकार परिषद देखील होऊ शकते। पण ज्या पद्धतीनं शिवसेनेचा प्रवास होता तसाच प्रवास आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या शरद पवार गटाचा देखील असणार आहे। आज 3 चिन्ह आणि 3 नावं कुठली दिली जातात हे आपल्याला काही वेळात समजू शकणार आहे। प्रज्ञा, नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर शरद पवार गटाचे बॉर्डरवरती असलेले आमदार